हॅलो फ्रेंड्स. सो या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत आश्रय आश्रय संबंध. सो क्रियाशरीरमधला हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो जे काही दोष धातू मला आहे त्यांना इंटरलिंक कसा होतो सो ते या टॉपिकमध्ये आपल्याला समजतं. सो बघा, आश्रय आश्रय संबंध. सो याचा जर आपण मिनिंग बघितला तर म्हणजे काय, आश्रय आणि आश्रयी हे दोन वर्ड जॉईंट करून हा शब्द तयार झाला आहे, आश्रय आश्रय. आश्रय म्हणजे काय की ज्याच्या आश्रयाने आपण राहतोय, आणि आश्रयी म्हणजे काय तर जो आश्रयाने राहत आहे. सपोज मी हॉस्टेलमध्ये राहते, बरोबर. सो जे हॉस्टेल आहे ते माझा आश्रय झालं. आणि मी, ठीक आहे, माझं नाव काय, श्रुती. सो श्रुती काय झाली, त्या हॉस्टेलची आश्रयी, म्हणजे श्रुती ही त्या हॉस्टेलच्या आश्रयाने राहते. ठीक आहे, कन्सेप्ट असंच आहे. आणि हे जे आहे दोष धातू मला, सो यांचा जो संबंध आहे तो इथे सांगितला आहे. सो बघा आता याची व्याख्या. सो म्हणजे काय, याचा अर्थ काय सांगितलं आहे बघा आश्रय आश्रयीचा. तर बघा, जे काही दोष आहे शरीरामधले, जे काही धातू आहे, जे मलांमधील, ठीक आहे, जे काही मल आहे, दोष धातू आणि मल, सो यांच्यामध्ये जे काही पांचभौतिक संघटन आहे, साधर्म्य आहे. म्हणजे बघा, आपण ऐकलेलं आहे, पी व्हीमध्ये बघितलं आहे की सर्व गोष्टी या पंचमहाभूतापासून निर्माण झालेल्या आहे. आपली बॉडी पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली आहे. सो दॅट्स वाय जे दोष धातू मल आहे त्यांच्यामध्ये देखील पंचमहाभूत आहेत, बरोबर. सो तर हे जे तिघं आहे, दोष धातू आणि मल, सो या तिघांमध्ये जे पंचमहाभूत आहे आणि त्या तिघांमधले काही सिमिलर पंचमहाभूत असतील, सो त्याच्यामुळे तो आश्रय आश्रय संबंध तयार झालेला आहे. बघा, साधर्म्यामुळे विशिष्ट दोषांचा विशिष्ट धातू व मलाबरोबर असलेल्या संबंधाला आश्रय आश्रय संबंध असे म्हणतात. ठीक आहे, कसं ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो बघा, आता हा श्लोक आहे, हा पाठ करायचा आहे. तत्र स्थानी स्थितो वायु पित्तम तु स्वेद रक्तयो श्लेष्माशेषेषु तेन एषमस आश्रय आश्रयीना मिथा. ठीक आहे. सो तेच आपण या फॉर्ममध्ये बघणार आहोत चार्टचा. ठीक आहे. सो बघा, इथं दिलं आहे खाली की त्रिदोष, त्याचा धातू मल यांचा आश्रय आश्रय संबंध, म्हणजे ह्या श्लोकाचं इथं फॉर्मेशन बघ. सो हा जो आहे हा एवढा टेबल. ठीक आहे. सो बघा, आता इथे काय दिले, दोष दिले आहे, धातू दिले आहे आणि मल दिलेले आहे. ठीक आहे. सो आता याच्या समोर जे लिहिलं आहे तर सो त्याच्याशी डायरेक्ट संबंध येतो. ठीक आहे, तो कसा बघूया. आता बघू, वात दोष आहे. ठीक आहे, वात दोष माहिती आहे. सो त्याचा संबंध येतो अस्थि धातू सोबत. जो अस्थि धातू आहे, बोन्स आहे, त्याचा वात दोषाशी संबंध येतो पूर्ण बॉडीमध्ये. म्हणजे जिथे बघा अस्थि धातूमध्ये पोकळी असते, बरोबर. सो दॅट्स वाय तिथे वात दोष हा स्थित असतो मोस्ट ऑफ दी प्रमाणामध्ये. सो दॅट्स वाय अस्थि धातूचा आणि वात दोषाचा संबंध आहे. पण आता यांचा संबंध कसा आहे तर इन्व्हर्सली प्रोपोर्शन आहे. आता आपण सपोज एक संबंध पकडला की सपोज आपण झाडाला पाणी दिलं तर झाड वाढतं, बरोबर. पण आता हे काय झालं, त्यांचा डायरेक्ट संबंध झाला. ठीक आहे, त्याला सपोर्ट करणारा. पण याच्यामध्ये काय असतं, जेव्हा जितकं जास्त वात दोष हा त्या अस्थि धातूमध्ये असेल तितकी ती अस्थि काय होईल, कमजोर होईल, तितकंच ऑस्टिओपोरोसिस हे घडून येईल, अस्थीची झीज घडून येते. म्हणून हे थोडासा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल इथे आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल. ठीक आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल हे इथे आहे. ठीक आहे. आणि मलाशी कोणताही वातदोषाचा संबंध नाही आहे, डायरेक्टली संबंध नाही आहे. ठीक आहे. नंतर आहे पित्तदोष. सो पित्तदोषाचा कशाचे संबंध आहे, रक्तधातूशी. बघा, पित्त आणि रक्त याचा क्लोजली सिमिलर एक संबंध आहे. ठीक आहे, तुम्हाला माहीत असेल. बघा, ज्यांना देखील पित्त दोष वाढले त्यांना स्किन डिसीजेस होतात, रक्त अशुद्ध होतं. सो त्याच्याचमुळे कारण यांचा डायरेक्टली संबंध येतो. म्हणजे आता यांचा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे सपोज पित्तदोष वाढला तर रक्तदोष वाढेल, त्याच्यातली दृष्टी वाढेल, त्याला डिसीज होतील. ठीक आहे, रक्ताचे. आणि नंतर मल जर आपण बघितलं तर स्वेद याचा संबंध आहे, डायरेक्ट संबंध आहे. पित्तदोष वाढला की रक्तदोष वाढेल आणि स्वेद देखील त्याच्यामध्ये सुद्धा दृष्टीही येईल. ठीक आहे. नंतर आहे कफ. कफदोषाचं बघा काय, तो असतो रसधातू, मांसधातू, मेदधातू, मज्जधातू आणि शुक्रधातू याच्याशी डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे यांच्या कफामध्ये जरी वाढ झाली तर याच्यामध्ये देखील दृष्टी होईल कफदोषामुळे, आणि हे जे धातू आहे तर ते त्यांची विकृती होईल, त्यांचे डिसीज तयार होतील.
आणि मल बघितलं तर मूत्र आणि पुरुष, मूत्र युरिन आणि स्टूल, ओके, फिसेस. सो याच्यामध्ये देखील तिथे विकृती तयार होईल. ठीक आहे. सो हे डायरेक्टली याच्याशी संबंध आहे. आता हा जो संबंध आहे, ठीक आहे, आता हा लक्षात करायचा आहे, हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे. पण आता हा संबंध कसा त्यांनी कन्क्ल्युजन काढलं असेल कशावरून, सो ते आपण बघूया. खाली बघा, आता इथे दिला आहे महाभूत संबंध, म्हणजे पंचमहाभूताचा संबंध दोष धातू आणि मलासोबत. तर बघा, आता जो वात दोष आहे तर त्याच्यामध्ये कोणते महाभूत आहे, वायू आणि आकाश, बरोबर, वायू आणि आकाश. सो आता सिमिलरली आपण बघूया की याचा काय होता, वातदोषाचा आश्रय संबंध अस्थिधातू होता. सो अस्थिधातू बघूया. सो याच्यामध्ये काय बघा, पृथ्वी प्लस आकाश. सो आकाश आणि आकाश हे कॉमन महाभूत आहे, बरोबर. सो दॅट्स वाय या पंचमहाभूतामध्ये बघा पंचभौतिक साधर्म्यामुळे इथे संबंध झालेला आहे, म्हणजे आकाश इथे पण आहे, इथे पण आहे. सो दॅट्स वाय त्यांचा संबंध हा ते को रिलेटेड आहे. ठीक आहे. नंतर आहे पित्तदोष. बघा, पित्तदोषाचं काय आहे, अग्नी हा महाभूत आहे. सो बघा याचा काय दाखवलं आपल्याला, रक्तधातू. सो बघा याच्यामध्येच तुम्हाला रक्तधातूमध्येच अग्नी दिसेल, बाकी दुसरीकडे आहे का, जर दुसरीकडे अग्नी असता तर तो सुद्धा इथे लिहिला असता, पण रक्तधातूमध्येच अग्नी आहे म्हणू शकतो. आणि परत पुढे बघा, इथे सुद्धा मूत्रामध्ये अग्नी आहे. ठीक आहे. सो आय थिंक हे खाली झालं मूत्र आणि स्वेद. ठीक आहे, मूत्र आणि स्वेद. ठीक आहे. सो बघा मूत्रामध्ये अग्नी आहे. सो दॅट्स वाय हे तिघंजण हे इथे को रिलेट झालेले आहे, आश्रयी संबंध. म्हणजे पित्तामध्ये वाढ झाल्यावर रक्तदुष्ट होईल, रक्ताची एक्सेस वाढ होईल. ठीक आहे, रक्तदुष्टी होईल आणि मूत्र देखील दुष्टी हे होईल. ठीक आहे. त्यानंतर कफामध्ये काय आहे, महाभूत जल आणि पृथ्वी. सो बघा आता इथे जे बाकीचे जे उरलेले आहेत, सो बघा इथे जल आहे, इथे नाही, हे नाही घ्यायचं. ठीक आहे. इथं पृथ्वी आहे, इथं पृथ्वी जल आहे, जल आहे. ठीक आहे. आणि इथे देखील पृथ्वी आणि जल. सो हे जे पंचमहाभूत सिमिलर असल्यामुळे त्यांचा इथे आश्रयी संबंध हा सिमिलर आला, म्हणजे त्यांचे जे महाभूताचे जे कन्स्टिट्युएंट आहेत ते सेम आहे. सो दॅट्स वाय त्यांचा एकमेकांशी एक रिलेशन आहे, त्या रिलेशनलाच आश्रयी संबंध असं म्हणतात. ठीक आहे, क्लिअर आहे कन्सेप्ट. सो आता याचं महत्त्व काय आहे, आश्रयी संबंध काय शिकतो, तर बघा याचं महत्त्व असं की धातू आणि मन, तर यांचा वृद्धी किंवा क्षय झाला असेल तर त्याचे कारणे समजून घेण्यासाठी. बघा आता धातू आणि मल, सो सपोज काय झालं, आपला शुक्रधातू किंवा मज्जाधातू, रसधातू हा वाढला. ठीक आहे, सपोज रसधातू वाढला. सो मग आपण पहिले हा क्वेश्चन म्हणजे आपण डायग्नोसिस करणार आहे की रसधातू वाढला तर का वाढला असेल. मग आपण जाऊ, पहिले आपल्याला त्याचं लक्षण दिसेल, कशामध्ये दिसेल, स्वेद आणि पुरुष. स्वेद जास्त एक्सेस आपल्याला घाम येताना दिसेल, मग आपल्याला कन्क्लुजन येईल की रसधातू वाढला, कारण हे जे आहे हे आश्रयी संबंध होते. मग रसधातू वाढल्यावर मग ते कशामुळे वाढलं असेल, त्याचं कारण काय, तर आपण बघूया कोणता दोष तर कमी जास्त नाही झाला. मग दोषामध्ये रसधातूचा आश्रयी संबंध कोणाशी होता, कफदोषाशी. मग आपण डायरेक्ट कफदोषाकडे येऊ आणि कफदोषाला शमन करणारे त्याला औषधी द्रव्य देऊ. सिंपल, कळलं. त्याला चिकित्सेमध्ये हा हेल्पफुल आहे समजून घेण्यासाठी, कारण बघा दोषाची वृद्धी झाल्यास आश्रयी दोषाची देखील वृद्धी होते, म्हणजे दोषाची वृद्धी झाल्यावर याची देखील वृद्धी होते. म्हणजे जर आपल्या बॉडीमध्ये सपोज आता सपोज ऑस्टिओपोरोसिस झालं तर मग आपल्याला डायग्नोसिस करायचं आहे, तर आपल्याला ते कसं त्याचं रिझन आपल्याला माहीत करायचं. मग आपण म्हणू की बघा वातदोषाची रिलेटेड आहे, बरोबर. कोणत्या दोषाची होता, वातदोषाची. सो वातदोष काय झाला असेल, मग वाढला असेल, कारण अस्थिधातू कमी झाला आहे. सो दॅट्स वाय मग आपण काय करू, वातदोषाला कमी करणारे त्याला औषधी देऊ. समजलं. सो हाच आहे आश्रयी संबंधाचा मोटिव्ह. ठीक आहे, समजलं असेल. हा एवढा चार्ट लक्षात ठेवायचा आहे, हा लिहायचा आहे, हे सुद्धा तिथे आपल्याला लिहायचं आहे. SAQ येऊ शकतो किंवा LAQमध्ये ॲडिशनलमध्ये तुम्हाला हे येऊ शकतं. ठीक आहे, एवढंच आहे, जास्त काही याच्यामध्ये हे डीप नाही आहे, इझी आहे. लेक्चर बघा 2 वेळेस, व्हिडिओ जरी नाही समजलं तर तुम्हाला समजून जाईल. नोट्स पाहिजे असतील तर मला खाली नंबरवर मेसेज करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. थँक्यू.